आबा नमस्कार. नमस्कार. तुमच्या गोट्याचं मी बऱ्यापैकी नाव ऐकलंय. मग मला आज चला गोट्यालाच भेट देऊन जावा. तुमच्या गायांचं नियोजन कसं असतं मला सांगता ना का? सांगतो की तुम्हाला सगळं सांगतो. गायांचं आमच्या नियोजन असं आहे, अगदी सगळं वेळेचं बंधन आहे. पहिली गोष्ट म्हणजे एस टी महामंडळात सर्व्हिस केलेला माणूस मी. हां. अगदी 6ची गाडी 6ला सुटणार, 12ची गाडी 12ला सुटणार, 9ची गाडी 9ला सुटणार. टायमिंगचं मला महत्त्व काय आहे ते मला सगळं टायमिंगचं महत्त्व माहिती आहे. कारण टायमिंगला मी पैसे इतकं महत्त्व देतो तर कुठल्याही गोष्टी सक्सेस होऊ शकतो माणूस. पुढचं काय जर करायचं असलं तर तो 100% सक्सेस होऊ शकतो. जर आता 4च्या दारा जर 6ला काढ्या तर तो माणूस कधी सक्सेस होऊ शकत नाही गायच्या गोट्यामध्ये. नाही कधीच होऊ शकत नाही. तर माझा गोटा कुणी बी येऊन पाहा, कुठल्या बी शेतकऱ्यांनी येऊन पाहा, अगदी मिनटावर आहे. मला जी महामंडळातली सवय लागलेली पहिल्यापासून माझा गोटा अगदी नियोजित मिनटावर आहे. आत्ता 4ला बरोबर गाय आत आल्या आणि 6ला बरोबर गाय पाठीमागं जाणार आणि आधीच त्यांचा चारा खुराक सगळं टाकून ठेवलेलं असतं. फक्त गाड्यांनी आमच्या गाय बांधायच्या आणि 4:30ला दाराला लागायचं. 6:30ला गोट्यातलं पूर्ण काम आमचं होतं आहे. संध्याकाळी बी होतं आहे आणि सकाळी बी होतं आहे. पहाटे 4लाच गाय आत येतात आणि सकाळी 6:30लाच काम होतं आमचं. अगदी कुठलंही लेट 10 मिनटंसुद्धा लेट नाही. कुणी बी चेक करावा आबाचा गोटा. आणि भविष्यात माझा गोटा कर्जत तालुक्यात 1 नंबर होईल, पण अजून वर्ष दीड वर्ष लागेल. आताच बऱ्यापैकी नाव आहे कर्जत तालुक्यात. आता जवळजवळ 45 गाय झाल्यात. आता अजून माझी खरेदी चालूच आहे. कारण गायीपासून फार कल्याण झालेलं आहे माझं. मला अगदी मनापासून छंद गायच्या सेवेचा. कारण आईच्या मागं गोमाताच आहे. बाळाला जर दूध द्यायचं म्हणलं आईच्या मागं तर गाईचं दूध लागते ना. त्यामुळं गोमातेची सेवा केलेलं फार पुण्य आहे. गीतेमध्ये गोड वर्णन आहे गायीविषयी. त्या तत्वावर आमचा वारकरी संप्रदाय घराणा आहे आणि त्या तत्वावर मी गोटा माझा चालवतो. म्हणून मला ह्या गायीमध्ये भरपूर यश मिळते. आणि आता मी गायांचं बघितलं, प्रत्येक गाय जी ते आपापल्या जागेवर येऊन हाटते, असं कसं काय बरं? गायांना इतकी सुंदर सवय लावली. हे बोर्ड बघा तुम्ही. ठीक आहे. ह्या गायला 1 नंबर आहे. ह्या बघा 1 नंबर आहे ही गाई आणि ही गाय 2 नंबर आहे. ही गाय 2 नंबर. म्हणजे अशा सगळ्या गाय अगदी सिरियल नंबरच हटणार. मी उपचार करण्यासाठी सिरियल नंबर केलेला आहे. कारण 1 2 3 4 असं 100पर्यंत जाणार आहे माझा आकडा. त्यामुळं उपचार करण्यासाठी डॉक्टरला सोयीचं पडतं. आणि हे आता सगळ्या गाय किती गाय आहेत आपल्या दुधासाठी? आता 20 गाय आहेत की दुधाच्या. आणि 350 लिटर दूध आहे आत्ता माझं 20 गायचं. 20 गायीवर? हो. मग असं आता गाय आता आम्ही बघितलं, आता आम्ही काही गाया पाळलेल्या आहेत तर 10-15 लिटरच्या पुढे गायच जात नाही. मग तुम्ही असं काय करताय की तुमच्या गायांचं एवढं दूध आहे 350 लिटर? 350 लिटर म्हणजे आमचा आहार इतका सुंदर आहे. अंबिका फीडचं माझ्याकडे खुराक आहे. अंबिकाचं माझी गाडी स्वतःचं ॲग्रीमेंट आहे आणि सांगलीहून येतं. कारण मी बऱ्याच कंपनीचं खुराक घेतलं आणि त्याचा रिझल्ट काढला तर रिझल्टमध्ये मला अंबिका 1 नंबर आवडलं खुराक. मग अंबिका जी चालू आहे आज तक आहे, आज बी तेच चालून भविष्यात बी तेच चालू माझं. दूधवाल्या गायसाठी 20+, गाभणसाठी गोवंश आहे, वासरांसाठी ग्रोवर देतो. अतिशय सुंदर कालवडी तयार झाल्यात आहे. माझ्या गोट्यात आता 6 कालवडी वेलेल्या आहेत. तर 20+ दूध देतात आहे. आणि ही चारा काय असतो गायांना? चारा आमच्या गायला 2 टाईम मुरघास आहे अगदी. 12ही महिने मुरघास आहे. रेग्युलर अगदी अजिबात खंडन नाही. कुठलंही प्रकारचं मुरघासाचं खंडन नाही आणि मुरघासाशिवाय दूध नाही. आणि ज्या शेतकऱ्याला दूध धंदा करायचा आहे त्याने मुरघासच करायचा. आणि तरी साधारणपणे एक गाय किती लिटर दूध देते? आता माझ्या गोट्यात कमीत कमी ही 1 नंबरची गाय आहे. 1 नंबर. तर ही 30 लिटर दूध देते आहे. साधी गाय आहे पण तिची व्यवस्था इतकी सुंदर केल्यामुळं 30 लिटर गायला दूध निघते. साधी गाय अगदी. हां. म्हणजे दार कशी 1 टाइम 2 टाइम? नाही, दार 3 टाईम. 3 टाइम? हां. मी डिसेंबरमध्ये भाग्यलक्ष्मी गोट्यावर गेलतो तर तिथलं मी मंचरला गेलतो. भाग्यलक्ष्मी गोटा मंचरला आहे. पूजन शहाचा गोटा आहे. अतिशय सुंदर गोटा आहे आणि त्या गोट्याची मी सहली केल्या. 2 ट्रिपा लक्झरी भरून नेल्या माझ्या स्वखर्चाने. आणि शेतकऱ्यांना दाखवलं बाबा मी ब्रिडिंगवर काम करतोय, मग तुम्हाला करायचं आहे का? तर शेतकऱ्यासुद्धा होकार दिला शेतकऱ्यांनी
आणि मी ब्रिडिंगवर आता सध्या काम जानेवारीपासून मी ब्रिडिंगवर काम करतोय आणि माझ्या गोठ्यामध्ये गाई 2030पर्यंत 50+ गाई असणार आहे 100%. म्हणजे एक गाय 50 लिटर दूध द्या. 50 लिटर दूध देणार माझ्या गोठ्यातली गाई. हे करून दाखवतो मी अगदी कर्जत तालुक्यामध्ये. आणि तिला आहार अंबिका प्लसचा देणार, 20+ देणार, अंबिका फीडचाच. ते आता बघितलंच मी, साधी गाय 30 लिटर दूध देते म्हणजे सोपी गोष्ट नाही. म्हणजे सगळं तुमचं म्हणणं आहे की खुराकामुळे सगळं. खुराक अतिशय सुंदर. शेतकऱ्यांना कळलं पाहिजे, शेतकरी भरकटतो लई, कुठल्या कंपनीकडे भरकटतो. माझ्या बी दुकानात 4-5 कंपन्याचं खुराक आणलं होतं, पण मी रिझल्ट काढला. मला अंबिकाचा रिझल्ट स्वतः मी काढला, 1 नंबर आला. आणि माझं अंबिका फीडचं खुराक सांगलीमधून येतं. आजच गाडी खाली झाली माझी. ब्राबा, तुमचं गोठा पाहिला मी, गाया बघितल्या, गायांना शिस्त सगळी एकदम मस्त आहे. आणि मला एक तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे, विचारा की शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय सांगाल? आता माझी परागचा प्लॅन आहे. तर माझ्या दूधवाल्यांसाठी त्यांना मी स्वतः माझ्या ट्रॅक्टर, मुरघास, मशीन आणि प्रत्येकाने मुरघासच करायच्या गायीसाठी. मुरघास केला तर गायीची तब्येत छान राहते, फॅट डिग्री एशीने बसतोय, दूध क्वालिटीचं आहे. आजही माझा प्लॅन कर्जत तालुक्यात 1 नंबर आहे. मुरघास आणि चांगल्या पद्धतीचं गायला खुराक देतो आम्ही. आणि ते 2 लिटर माग बोनसचं काहीतरी होतं ना? हा, बोनस दिला की शेतकऱ्यासाठी. हा, बोनस गेल्या वर्षी मी ₹1 प्रति लिटर बोनस दिला. आणि ह्या वर्षी मी वर्धापन दिनानिमित्त अशी सुंदर घोषणा केली की प्रति लिटर ₹2 बोनस देणार शेतकऱ्यासाठी. प्रति लिटर वार्षिक दुधाचा. त्यामुळं कर्जत तालुक्यात जेवढी तालुक्यात नाही, महाराष्ट्रात 1 नंबर डेअरी असेल माझं. कारण आबाचं टार्गेट आहे. मी आता गाईच्या गोट्यात उभा आहे. जे मी मनात जे बोलतो ते करतो. आणि 1 कोटीचं टार्गेट आहे. हा, दरवर्षी 1 कोटी बोनस गेला पाहिजे शेतकऱ्याच्या घरात. जे कुणी दिलं नाही ते मी देऊ शकतो. फक्त देण्याची माणसाकडे क्षमता पाहिजे. नाही, आता तुमचे जी दूधवाले येतं म्हणजे डेअरीवर जे दूध आणून घालतात त्यांना मी विचारलं तर ते म्हणले आबा शब्दाला पक्का माणूस आहे. बोनस म्हणले तर बोनस पण दिला आणि रानातलं काय करायसाठी ट्रॅक्टर पण देतात, मुरघास करायसाठी मशीन पण आहे, अशीच घेऊन जा म्हणतात. म्हणजे तुम्ही दूधवाल्यांना पण सहकार्य खूप करताय. दूधवाल्यांना प्रचंड सहकार्य. आता पहिला एक स्वराज आहे, अजून एक दुसरा स्वराज येतोय. रोटर काकऱ्या त्यांना डिझेल टाकून सुंदर. आता गरीब आहेत त्यांना मदत करणं माझं काम आहे. आणि गरिबाला मदत केलेलं पुण्य मिळतंच. असा संकल्प ठेवून म्हणजे दूध चेअरमन, डेअरी चेअरमन असा संकल्प ठेवणारा महाराष्ट्रातला तुम्ही एकमेव. महाराष्ट्रातली पहिली डेअरी असेल माझी. आणि हे साध्य करून दाखवीन मी. ₹1 कोटी बोनस वाटीन तेव्हा मी शांत बसन. बरोबर आबा. जगण्याचा आनंदच घेणार. आजपर्यंत मी आनंदीमय जगलेलो माणूस मी. आणि इथून पुढे मी आनंदच घेणार जगण्याचा.